काम करता करता वजन कमी करण्याचे 15 घरगुती उपाय. नमस्कार मैत्रिणींनो. आजचे उपाय इतके साधे सोपे आहेत की तुम्ही आपली रोजची घरची कामं करता करताही वजन कमी करू शकता. तासनतास व्यायाम करण्याची किंवा स्वतःला उपाशी ठेवण्याची आता अजिबातच गरज नाही. आज मी तुम्हाला अशा 15 गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या स्वयंपाकघरातच आहेत आणि ज्याचा रिझल्ट तुम्हाला अवघ्या काही दिवसातच दिसेल. विशेषतः 5वा आणि 10वा उपाय तर तुमच्यासाठी जादूगार ठरेल, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. रात्री भिजवलेले मेथीदाणे. रोज रात्री झोपताना फक्त एक छोटा चमचा मेथीदाणे एका ग्लास पाण्यात भिजत घाला. सकाळी उठल्यावर घरातली कामं सुरू करण्याआधी ते पाणी गाळून प्यायचं आणि उरलेली मेथीदाणे व्यवस्थित चकडून खायचे. मेथीदाण्यांमुळे शरीरातील रक्तातील साखर पूर्णपणे नियंत्रणात राहते. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने विरघळायला खूप जास्त मदत होते. चवीला हे दाणे थोडे कडवट लागतात, पण आपल्या आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ते अत्यंत गुणकारी मानले जातात. नंबर 2. दालचिनीचा चहा. आपल्या भारतीय घरांमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी दूध साखरेचा चहा बनतोच, पण जर तुम्हाला वजन लवकर कमी करायचं असेल तर या नेहमीच्या चहाऐवजी दालचिनीचा चहा प्यायला सुरू करा. एका कपात पाणी घेऊन त्यात दालचिनीचा छोटा तुकडा टाका आणि ते पाणी चांगलं उकळून घ्या. हा चहा रोज प्यायल्याने पोटाचा घेर आणि पोटाभोवतीची जमा झालेली चरबी खूप वेगाने कमी होते. पोटाचे फॅट कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा आणि एकदम उत्तम उपाय आहे. नंबर 3. जेवणानंतर बडीशेप आणि ओवा. दुपारी किंवा रात्रीचं जेवण झालं की आपण मुखवास म्हणून फक्त शोप खातो, पण आता सोपसोबत अगदी थोडासा ओवा एकत्र करून खायची सवय लावा. ओवा आणि बडीशेप एकत्र चावून खाल्ल्याने पोटात गॅस किंवा अपचनाचा त्रास होत नाही. यामुळे आपली पचनक्रिया ताकदवान होते आणि आपण जे काही जेवतो त्या अन्नाचं रूपांतर शरीरात चरबीमध्ये न होता चांगल्या ऊर्जेमध्ये होतं. यामुळे शरीरात जडपणा येत नाही. नंबर 4. पांढऱ्या भाताला योग्य पर्याय. आपल्या जेवणात भात असल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही, पण पांढऱ्या भातामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि स्टार्च खूप जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे वजन वाढतं. आणि म्हणून पांढऱ्या तांदळाऐवजी सेंद्रिय ब्राऊन राईस किंवा गिरणीवर हाताने सडलेला तांदूळ वापरून पहा. हा भात खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं. यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन अगदी सहज नियंत्रणात राहतं. नंबर 5. कोमट पाण्यात मध आणि काळी मिरी. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा शुद्ध मध आणि फक्त 1 चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून प्या. काळी मिरी आपल्या शरीरामध्ये वर्षानुवर्षे साठलेली जुनी आणि घट्ट चरबी वितळण्याचं काम करते. हा उपाय जर तुम्ही नियमित केला तर अवघ्या काही दिवसातच तुम्हाला स्वतःच्या शरीरात खूप हलकेपणा आणि उत्साह जाणवायला लागेल. नंबर 6. ताक आणि हिंगाची फोडणी. दुपारच्या जेवणामध्ये 1 ग्लास ताक पिणं आपल्या आरोग्यासाठी अमृत मानलं जातं, पण ताक नुसतं न पिता त्यात थोडी जिरेपूड आणि हिंगाची फोडणी देऊन प्यायला सुरुवात करा. हिंगामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती प्रचंड वाढते. आपण दुपारच्या जेवणात जे काही जड अन्न खातो ते अगदी सहज पचतं. यामुळे शरीरावर अनावश्यक सूज येत नाही आणि पोटाचे आजार दूर राहतात. नंबर 7. कच्चा लसूण. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी लसणाची एक छोटी पाकळी कोमट पाण्यासोबत गोडीसारखी गिळून टाका. लसूण शरीरासाठी एक नैसर्गिक फॅट बर्नर म्हणून काम करतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, सोबतच रक्ताभिसरण चांगलं होऊन वजन वेगाने कमी होतं. ज्या मैत्रिणींना पित्ताचा खूप जास्त त्रास आहे त्यांनी हा उपाय करताना थोडी काळजी घ्यावी. नंबर 8. साखरेऐवजी काळा गूळ. वजन कमी करायचं असेल तर पांढरी साखर
पूर्णपणे बंद करणे हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. पांढरी साखर ही आपल्या शरीराची आणि वजनाची सगळ्यात मोठी शत्रू आहे. जर तुम्हाला कधी चहामध्ये किंवा गोड खाण्याची तीव्र इच्छा झाली तर साखरेऐवजी सेंद्रिय किंवा काळा गूळ वापरा. गुळामुळे शरीराला आवश्यक लोह मिळतं आणि साखरेसारखे शरीरावर अतिरिक्त चरबी वाढत नाही. नंबर 9. रात्रीचे जेवण आणि झोप या 3 तासांचे अंतर. अनेकांना रात्री जेवल्यानंतर लगेच बेडवर जाऊन झोपण्याची सवय असते, जी वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते. रात्रीचे जेवण आणि तुमची झोप यामध्ये कमीत कमी 3 तासांचे अंतर असायला हवे. जर तुम्ही रात्री 8 वाजता जेवणार असाल तर 11 वाजता झोपा. या 3 तासांच्या अंतरामुळे शरीराला अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि अन्नाचे चरबीत रूपांतर होत नाही. नंबर 10. सफरचंद आणि दालचिनीचे पाणी. डिटॉक्स वॉटर. सकाळी उठून घराची कामं सुरू करताना एका मोठ्या पाण्याच्या बाटलीमध्ये पाणी भरा. त्यात सफरचंदाचे काही पातळ काप आणि 1 दालचिनीचा काडी टाकून ठेवा. दिवसभर घरची कामं करताना जेव्हा जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा नेहमीच्या पाण्याऐवजी हेच पाणी पीत राहा. हे डिटॉक्स वॉटर शरीरातील सगळे विषारी घटक बाहेर टाकतं आणि मेटाबॉलिझम वाढवून वजन वेगाने कमी करतं. 11. भाजलेले फुटाणे. संध्याकाळी 4 ते 5च्या दरम्यान आपल्याला छोटी भूक लागते. अशा वेळी आपण चहा सोबतीला बिस्किट्स, चिवडा, फरसाण किंवा वेफर्स खातो. हे न करता घरात नेहमी साले असलेले भाजलेले फुटाणे आणून ठेवा. भूक लागली की मुठभर फुटाणे खा. यात प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, ज्यामुळे पोटही भरतं आणि शरीरात नको असलेल्या कॅलरीज जात नाही. नंबर 12. कोमट पाण्याचा आंघोळीपूर्वी वापर. हा अतिशय सोपा आणि जुना घरगुती नियम आहे. रोज आंघोळीला जाण्यापूर्वी फक्त 10 ते 15 मिनिटे आधी 1 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे शरीरातील रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, शरीराचे तापमान संतुलित होते आणि पचनसंस्था सुधारते. या छोट्याशा सवयीमुळे वजनावर चांगलं नियंत्रण राहतो. नंबर 13. आलं आणि लिंबाचा रस. दुपारी किंवा रात्रीच्या जेवणाआधी अर्धा तास आल्याचा एक छोटा तुकडा घ्या. त्यावर लिंबाचा रस आणि थोडंसं सेंधव मीठ लावून तो तुकडा चघळून खा. यामुळे आपली नको असलेली अतिरिक्त भूक मंदावते. जेवताना आपण गरजेपेक्षा जास्त जेवत नाही आणि पोट भरल्याची जाणीव लवकर होते. अति जेवणाची सवय सुटल्यामुळे वजन आपोआप आटोक्यात येते. नंबर 14. दुधी भोपळ्याचा रस. आठवड्यातून किमान 2दा सकाळी रिकाम्या पोटी 1 कप ताज्या दुधी भोपळ्याचा रस पिण्यास सुरुवात करा. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते आणि कॅलरीज अगदी कमी असतात. शरीरातील जुनी चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी दुधी भोपळ्याचा रस हा आयुर्वेदामध्ये सर्वोत्तम मानला गेला आहे. चवीसाठी तुम्ही यात थोडा पुदिना देखील घालू शकता. नंबर 15. रात्रीच्या वेळी हळदीचे दूध. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 कप कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. पण विशेष काळजी घ्या की या दुधात साखर किंवा गूळ अजिबात टाकायचा नाही. हळदीच्या दुधामध्ये शरीरातील अंतर्गत सूज कमी होते, दिवसभराचा थकवा जातो आणि अतिशय शांत झोप लागते. शरीराला जितकी शांत आणि गाढ झोप मिळेल तितकं वजन लवकर घटायला मदत होते. तर मैत्रिणींनो, हे होते 15 उपाय. करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा अमूल्य वेळ खर्च करून कुठेही बाहेर जाण्याची किंवा वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. आपली रोजची धावपळ आणि घरची कामं सांभाळत तुम्ही हे सहज करू शकता. यातला कोणता उपाय तुम्ही उद्यापासून लगेच सुरू करणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या सर्व मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवून त्यांचीही मदत करा. आपल्या फौजी ऑफ निलिमा चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.